मुलांनो, आज आपण सेक्झुअल डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजेच लिंगावर आधारित श्रम विभाजन पाहणार आहोत। स्त्री पुरुषांच्या कार्याचं विभाजन हे त्यांच्या लिंगावर आधारित झालेलं दिसून येतं। म्हणजे ते स्त्री आहेत का पुरुष आहेत यावरून त्यांच्या कामाचं स्वरूप हे समाज व्यवस्थेमध्ये ठरलेलं आपल्याला दिसून येतं आणि तशाच प्रकारची मूल्ये ही निर्माण झालेली आहेत। जसं घरातलं काम स्त्रियांनी करायचं, म्हणजे काय आहे, स्त्री आहे म्हणून तिने घरात काम करायचं आणि पुरुष आहे म्हणून त्याने आर्थिक क्रियामध्ये सहभाग हा बाहेरचा नोंदवायचा। अशा प्रकारचे म्हणजे आर्थिक क्रियांच्या संदर्भातली सुद्धा विभाजनी आपल्याला ह्या लिंगाच्या आधारे झालेली दिसून येते। स्त्रियांच्या जीवनातील वैयक्तिक व सामाजिक परिवर्तन होण्यास त्यांना मिळालेले स्वातंत्र्य कारणीभूत आहे। म्हणजे जे स्त्रियांच्या जीवनामध्ये आज परिवर्तन दिसून येतं तर ते कशामुळे झालेलं आहे, तर आपल्याला संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे। जो काय आपला मूलभूत हक्क आहे हा प्रत्येक व्यक्तीला संविधानाने दिलेला हक्क आहे। मग ते स्त्री असतील, पुरुष असतील किंवा आणखीन इतर लिंगाचा व्यक्ती असेल। आधुनिक समाजामध्ये स्त्री जीवनाचा अभ्यास करताना आपल्याला आर्थिक बाबींचाही समावेश करावा लागतो। स्त्रियांचे काम कसं आहे तर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्याला दिसत नाही, कारण स्त्रियांची कामं ही पुरुषांपेक्षा काही वेगळ्या स्वरूपाची असलेली दिसून येतात। समाजात स्त्री कोणत्या प्रकारची कामे करीत होती यावरून तिचे स्थान आणि दर्जा ठरत असलेला आपल्याला दिसून येतो। समाजात वावरताना स्त्रियांना अनेक सामाजिक व सांस्कृतिक विधिनिषेध देखील पाळावे लागतात। प्रामुख्याने पाहुण्यांची सेवा करणे, घरातली सर्व काम करणे, मुलांचे पालनपोषण करणे, शेतातल्या कामामध्ये मदत करणे, गृहउद्योग इत्यादीमधील स्त्रियांच्या क्रिया व जबाबदारी आपल्याला अभ्यासाव्या लागतात। म्हणजे स्त्रिया आर्थिक क्रियामध्ये सहभाग प्रत्यक्षरित्या नोंदवत नाही, पण त्यांचा सहभाग असायचा। जर आपण पारंपरिक समाज पाहिला तर जिथं आपल्याला काय दिसतं की गृहउद्योग असायचे, प्रत्येकाचा व्यवसाय हा घरातच चालायचा। मग स्त्रिया काही आर्थिक क्रियामध्ये सहभाग नोंदवत नव्हत्या का, तर नोंदवत होत्या। आता कुंभार असेल, मडकी घडवत असेल तर तिथं त्याची स्त्री ही त्याच्या कामामध्ये मदत करत असायची। चांभार असेल, लोहार असेल, सुतार असेल, तेली असेल, तर या प्रत्येक व्यवसाय करणाऱ्या जातींमध्ये स्त्रिया ह्या त्यांच्या कामामध्ये त्या पुरुषांना मदत करताना दिसून येतात। परंतु तिच्या मदतीचा विचार हा केला जात नाही। समाजातील परिवर्तनाचा स्त्री पुरुषांच्या जीवनावर भिन्न भिन्न रीतीने परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो। स्त्रिया जे काही काम करतात त्याचा संबंध आर्थिक घडामोडीशी जोडता येईल यावरून मानववंशशास्त्रज्ञाच्या मते धान्य, कपडे, वस्त्र, हस्तकला, विविध साधने इत्यादी बाबतीत स्त्रियांनी निर्माण केल्या आहेत। म्हणूनच कापड विणणे, सूत विणणे, खेळणी बनवणे, कुटीर उद्योग व गृहकार्यातील योगदान आपल्याला स्त्रियांचे अधिक दिसून येते। परंपरेने चालत आलेला व्यवसाय व शेतीपूरक व्यवसाय इत्यादी कामे पुरुषांच्याच आर्थिक क्रियांना महत्त्व होते, कारण स्त्रियांना बालकांचे पालन, घरातली हस्तकलाचं काम असेल, व्यापार असेल, बालसंस्कार इत्यादी कामे ही होती। या कार्यातील स्त्रियांचं योगदान आपल्याला लक्षात घ्यावं लागतं। पारंपरिक समाजामध्ये किंवा काळामध्ये स्त्रिया सूत कातण्याचं काम करत असत। त्याचबरोबर सूत विणणे, दुधाचा व्यवसाय, रंगकाम, नक्षीकाम, केशरचना इत्यादी कामामध्ये त्या गुंतलेल्या आढळतात। उदाहरणार्थ 18व्या व 19व्या शतकात मुंबई येथे अनेक स्त्रियांनी पाणी वाहकाचे काम केलेले आढळते। 19व्या शतकात महिलांच्या आर्थिक कामाचे स्वरूप भिन्न स्वरूपाचे होते। उच्चवर्गीय स्त्री वगळता मध्यम व कनिष्ठ जातीतील स्त्रिया आर्थिक क्रियामध्ये सहभागी होत असत, है ना। उच्च जातीच्या स्त्रियांना काय होतं तर बाहेर आर्थिक क्रियामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी त्यांना परवानगी नव्हती, पण कनिष्ठ जातीतल्या स्त्रियांना मात्र अशी परवानगी होती। त्या फार पूर्वीपासूनच बाहेरच्या आर्थिक क्रियामध्ये सुद्धा सहभाग नोंदवत असत, परंतु तिची जी मदत असे त्या मदतीचा विचार हा केला जात नसे। म्हणजे ती प्रत्यक्ष मदत नव्हती तर अप्रत्यक्षरित्या ती सपोर्टर म्हणून काम करत होती।
आधार सहाय्यक म्हणून ती काम करत होती आणि म्हणून इथे तिच्या कार्याचा विचार हा केला जात नव्हता. म्हणजे मुख्य स्थान जे आर्थिक क्रियामध्ये असतं ते स्थान या ठिकाणी स्त्रियांना प्राप्त होत नसे. 19व्या शतकामध्ये जिनिंग आणि प्रेसिंग मिलमध्ये स्त्रिया काम करत होत्या, परंतु पुरुषांपेक्षा स्त्रियांचे आर्थिक आणि शारीरिक शोषण हे अधिक होत असे. असे असूनही उद्योगधंदे, कारखाने व खाजगी क्षेत्रात स्त्री मजुरांच्या संख्येमध्ये वाढ झालेली दिसून येते. 1919 ते 1937 या काळात उद्योगधंदे व कारखान्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांच्या संख्येमध्ये वाढ होऊ लागली. तसेच दुधाचा व्यवसाय, व्यापार, शिक्षण व्यवसायापुरतेच अलीकडच्या काळात नव्यानं उदय पावलेल्या व काही पुरुषी क्षेत्र असलेल्या ठिकाणीही स्त्रिया काम करत आहेत. एकूणच स्त्रियांच्या कार्याची व्याप्ती आज आपल्याला वाढलेली दिसून येते. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे स्त्री आर्थिक क्रियामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी घरातून कशी बाहेर पडलेली आहे हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. स्त्रिया गृहकार्यही करतात आणि त्याचसोबत त्या आपल्या घरच्या व्यवसायामध्ये सुद्धा त्या सहभाग नोंदवत होत्या. म्हणजे त्या अधिक काम करत होत्या. स्त्रियांचा काम करण्याचा वेळ जर मोजला तर त्या पुरुषांपेक्षा दुप्पट ते तिप्पटीने जास्त काम करत होत्या असं आपल्याला दिसून येतं. आता औद्योगिकरणाला सुरुवात झाल्यानंतर जेव्हा कारखान्यामध्ये कामाला सुरुवात झाली, हळूहळू गृहउद्योग बंद पडू लागले. म्हणजे घरात चालू असलेले व्यवसाय हे बंद पडू लागले. मग अशा वेळेस घरात जी बंदिस्त होती स्त्री आता कामाच्या शोधामध्ये ती घराबाहेर पडली. आणि यातूनच काय झालेलं तर 1919 पासूनच स्त्रिया या बाहेरच्या आर्थिक क्रियामध्ये सहभाग नोंदवायला सुरुवात झाली. मला तिचं शारीरिक शोषण होत होतं, तिचं आर्थिक शोषण होत होतं. अशी परिस्थिती असताना देखील, अशी प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील स्त्रियांनी काय केलं तर आर्थिक क्रियामधला आपला सहभाग हा सोडलेला नाही, तर उलट त्यांची संख्या या ठिकाणी वाढतच गेलेली दिसून येते. आता लिंगावर आधारित श्रमविभाजन झालं असं आपण म्हणतो, पण आज स्त्रियांनी काय केलेलं आहे तर पुरुषी क्षेत्रामध्ये सुद्धा त्या काम करत आहेत की जी क्षेत्र पुरुषांचे क्षेत्र म्हणून मानली गेलेली आहेत, तर त्याही ठिकाणी स्त्रिया काम करत आहेत. आणि तिची जी पारंपरिक कार्य होती, गृहकार्य, या कार्यातूनही तिची सुटका झालेली नाही. म्हणजे जसं जसं स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालं, विविध क्षेत्रामध्ये तिचा सहभाग हा वाढला, शिरकाव वाढला. हे जरी म्हणजे नवीन कार्य तिच्या वाटेला आलेलं असलं किंवा तिला संविधानाच्या माध्यमातून हे हक्क मिळालेले असले तरी देखील तिची जी पारंपरिक भूमिका आहे किंवा तिचं जे पारंपरिक कार्य आहे ते आज देखील कमी झालेलं आहे असं आपल्याला दिसत नाही. उलट तर बाहेरच्या आर्थिक क्रियामध्ये तिला सहभाग करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आणि त्यातून तिचं श्रम हे वाढलेले आपल्याला दिसून येतं. म्हणजे तिची जबाबदारी, तिच्या भूमिका, तिचं कार्य हे वाढलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे पारंपरिक काळामध्ये स्त्रियांना आजच्या स्त्रिया इतकं काम नव्हतं असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण आज काय आहे तर स्त्रिया शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळे नोकऱ्या, शिक्षण आणि इतरही काही जबाबदाऱ्या आपल्याला वाढलेल्या दिसून येतात. तर त्या संदर्भातली आपण बघूया की स्त्रियांची दृश्य कार्य कोणती आहेत. आता स्त्रियांची दृश्य कार्य म्हणजे जे व्हिजिबल आहेत, जे आपल्या डोळ्यांना दिसतात, अशा कार्यांना दृश्य कार्य म्हटलं जातं. आणि काही अदृश्य कार्यही आहेत, अनव्हिजिबल, म्हणजे जी कार्य आपण पाहू शकत नाही किंवा जी कार्य पाहू शकतो आपण पण त्या कार्याचा आपण उल्लेख करत नाही की स्त्रिया ह्या कामामध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे असं साधारणतः त्या ठिकाणी विचार हा केला जात नाही. तर आता आपण पहिलं बघूया स्त्रियांचं दृश्य कार्य, ते म्हणजे गृहकार्य किंवा घरकाम. पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या आर्थिक क्रिया महत्त्वाच्या समजल्या जातात, म्हणजे घरामध्ये समजल्या जातात. कारण घराची स्वच्छता, भांडी आहेत, धुणी आहेत, स्वयंपाक आहे, मुलांचं पालनपोषण आहे, संस्कार करणे, घरातील इतर व्यक्तींना. तर स्त्रियांची गृहकार्य यामध्ये आपण तिच्या सगळ्या गृहकार्याचा समावेश पाहिलेला आहे. स्त्रीवर्गाला पाणी भरावं लागतं, स्वयंपाक करावा लागतो, गृहसजावट करावी लागते, गृहव्यवस्था ठेवावी लागते. तर अशा इत्यादी स्वरूपाच्या कार्य तिला घरातलं तर करावंच लागतं, पण त्या व्यतिरिक्त तिला आर्थिक क्रियामध्ये सुद्धा सहभाग नोंदवावा लागतो.
बालकांचे संगोपन, घरातल्या वृद्धांची सेवा, पाहुण्यांची सेवा ह्या गोष्टी स्त्रियांना टाळता येत नाहीत. उच्च वर्गातील स्त्रियांपेक्षा मध्यम व कनिष्ठ वर्गातील स्त्रियांना आर्थिक क्रियेत सहभाग नोंदवणं आवश्यक असतं, है ना. कनिष्ठ वर्गातले लोक असतात तर गरीब असतात आणि त्यामुळे त्या स्त्रियांना आर्थिक क्रियामध्ये सहभाग हा त्यांच्या आर्थिक स्थितीमुळे नोंदवणं भाग असतं. अगदी प्राचीन काळापासून त्या आर्थिक क्रियेमध्ये सहभाग नोंदवतात आपल्याला असं दिसून येतं. कारागीर, हस्तकला व पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुटुंबामध्ये स्त्रिया महत्त्वपूर्ण आर्थिक क्रिया सहभाग नोंदवित होत्या. समाजाच्या आर्थिक व्यवस्थेतही स्त्रियांचं योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. पारंपरिक भारतीय समाजात पुरुषांनी आर्थिक कामे, स्त्रियांनी गृहकार्य करणे हे धर्म मान्य होते. गृहकार्यात मदत करणाऱ्या पुरुषास स्त्रियांचे विश्लेषण व टिंगलटवाळी सहन करावी लागत, कारण पुरुषप्रधान मानसिकता आपल्याला यामागे सांगता येते. एखादा पुरुष त्याच्या स्त्रीला किंवा त्याच्या पत्नीला, त्याच्या बहिणीला, त्याच्या आईला घरकामामध्ये मदत करत असेल तर त्या पुरुषाची टिंगलटवाळी केली जात असेल. काय बायले आहे असं म्हटलं जात असेल. आणि म्हणून आज देखील कित्येक पुरुषांना असं वाटतं की आपण गृहकार्यात मदत करावी, पण काय समाज त्यांना नावं ठेवत असतो. काय म्हणतो की बायले आहे, बाईसारखं काम करतो असं त्याला नावं ठेवलं जातं. आणि म्हणून जरी पुरुषांनी बदलावं म्हटलं तरी इथं त्याच्या बदलण्यावर समाज, कुटुंबामुळे मर्यादा येत असते. जी आपली पुरुषप्रधान मानसिकता ही त्यास जबाबदार आहे की जी आपल्याला या पद्धतीनं विचार करण्यासाठी भाग पाडत असते. यानंतर आपण बघूया स्त्रियांचं अदृश्य कार्य. आतापर्यंतचं जे कार्य पाहिलं आपण ते काय आहे तर दृश्य कार्य की जे आपल्याला कुटुंबामध्ये दिसून येतात. आता आहे दुसरं अदृश्य कार्य, जे काम दिसत नाही. साधारणपणे लिंगभेद आपल्याला सगळीकडेच दिसून येतो. अगदी जागतिक स्तरावर तो सार्वभौमिक वैशिष्ट्य आहे किंवा ते सार्वभौमिक लक्षण आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. भारतीय समाजात अर्थ उत्पादनात पुरुषांना श्रेष्ठ स्थान दिलं गेलेलं आहे, तर स्त्रियांना कनिष्ठ स्वरूपाचा दर्जा दिला गेला आहे. वस्तू उत्पादन व आर्थिक क्रियामध्ये स्त्रियांना दुय्यम समजलं गेलं आहे, परंतु स्त्री वर्गास गृहकार्याबरोबर अनेक न टाळता येणारी, दृष्टिक्षेपात न येणारी कामे करणे अनिवार्य केलं गेलं आहे. आता अशी कोणती कामं आहेत तर पती म्हणून स्वीकारलेल्या पुरुषाच्या शारीरिक इच्छांची पूर्तता करणे, मुलांवर संस्कार करणे, मुलांना स्तनपान करणे, पतीला परमेश्वर मानून त्याची सेवा करणे, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्रत करणे, जसं वटसावित्रीचं पूजन आहे. त्यानंतर बरेच असे पार्वतीने महादेवासाठी केलेलं व्रत आहे की बऱ्याच स्त्रिया लग्नाच्या अगोदरही आणि लग्नाच्या नंतरही महादेवासारखा पती मिळाला पाहिजे म्हणून त्या पूजा करताना सुद्धा दिसून येतात. तसंच त्या व्यतिरिक्त बरेच काही व्रत वैकल्य करत असतात आपल्या घराच्या, आपल्या पतीच्या समृद्धीसाठी, आरोग्यासाठी. तर असं त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत धारण करतात. तसंच घरातली सजावट करणं, वृद्धांची सेवा करणं इत्यादी न सांगता येणारी अशी बरीच कामे स्त्रियांना करावी लागत असतात की त्याची कुठं मोजदादच होत नसते. उलट अशी जी कामं असतात त्या कामाच्या संदर्भात असं म्हटलं जातं की ते काय काम आहे का, आहे ना, ते काही काम आहे का, म्हणजे ते काम नाही असं म्हणायचं असतं. पण ते काम असतं, ते काम केलं नाही तर मग ते काही होत नाही. घरात सगळ्यांची गैरसोयही त्यामुळे होत असते, पण तिच्या कामाचं महत्त्व हे कोणीही म्हणजे त्याला देत नाही किंवा ते काम आहे असं ते मानलं जात नाही. समाज व्यवस्थेच्या दृष्टीने कुटुंब संस्था व कुटुंब संस्थेच्या दृष्टीने स्त्रियांना अधिक महत्त्व मानलं गेलेलं आहे. स्त्रियांच्या आर्थिक क्रिया व उत्पादनातील सहभाग उपयुक्त मानता येतो. प्रामुख्याने आपल्याला काय दिसतं, कुटुंबामध्ये पुरुष बाहेरची कामं करत असतात, तो आर्थिक क्रियामध्ये गुंतलेला असतो, तर स्त्रिया कौटुंबिक व आर्थिक क्रियाशील असलेल्या आढळून येतात. भारतीय समाजात स्त्रियांना कष्ट करूनही उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग नोंदवूनही मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी तिला सर्वस्वी पुरुषांवरच अवलंबून राहावे लागते. म्हणजे ही जी व्यवस्था आहे विषमतापूर्ण मूल्य असलेली, ही व्यवस्था एका वर्गाला स्वावलंबी बनवते, तर दुसरा जो वर्ग आहे, जो स्त्रियांचा वर्ग आहे, ह्या वर्गाला
परावलंबी बनवण्याचं मूल्य देत असलेलं आपल्याला दिसून येतं. स्त्रियांची श्रमशक्ती श्रम बाजारात सामाजिक उत्पादन व आर्थिक क्रियेत आणली पाहिजेत. कारण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री आज समाजातील प्रमुख उत्पादन क्षेत्रात पुढे असलेली आपल्याला दिसून येते. गृहकार्यात आर्थिक सहभागाचा भाग म्हणून स्त्रियांचे श्रम उत्पादक स्वरूपामध्ये मानले गेले पाहिजेत. स्त्रियांची चूल आणि मूल व कुटुंबातील सेवा कार्य ह्या क्रिया आर्थिक स्वरूपाच्या मानल्या गेल्या पाहिजेत. कारण ती जर कामं स्त्रियांनी केली नाहीत, घरातल्या जबाबदाऱ्या जर स्त्रियांनी पार पाडल्या नाहीत, तर मग पुरुषाला आर्थिक क्रियामध्ये मुक्त सहभाग नोंदवता येणार नाही. तर हे या ठिकाणी मान्य केलं पाहिजे की हा जो पुरुष आहे, हा जो बाहेर काम करतो तेव्हा हा काम करतो तेव्हा त्याची सेवा स्त्री करत असते. त्याच्या सगळ्या गरजांची पूर्तता ती घरी करीत असते आणि त्यामुळे काय होतं, तो दुसऱ्या दिवशी तो काम करण्यासाठी तयार होत असतो. मग ही जी सगळी एनर्जी आहे काम करण्यासाठी दुसऱ्या दिवशी, ती पुरुषाला कोणामुळे मिळत असते, तर स्त्रियांमुळे मिळत असते. पण पुरुष प्रधानतेमध्ये हे मान्य केलं जात नाही. स्त्रियांचे चूल आणि मूल व कुटुंबातील सेवाकार्य ह्या क्रिया आर्थिक स्वरूपाच्या खरं तर मानल्या गेल्या पाहिजेत. याकरिता गृहकार्य व गृहकार्यातून स्त्रियांची श्रमशक्ती विकसित केली पाहिजे. भारतीय समाजात पुरुषाचे काम व स्त्रीचे काम यामध्ये भेद केला जातो. गृहकार्याला महत्त्व दिलं जात नाही. ती स्त्रियांची नैसर्गिक जबाबदारी मानली गेलेली आहे. वास्तविक पाहता ही नैसर्गिक जबाबदारी आहे का, तर नाही. गृहकार्य ही नैसर्गिक जबाबदारी नाही, तर मुलांचं पालनपोषण हे स्त्रियाची नैसर्गिक जबाबदारी ती आपोआप येते स्त्रीकडे, है ना. कारण स्त्री हे काय, मूल हे आईशी जोडलं गेलेलं असतं. तिच्या शरीराचा तो एक अनिवार्य भाग असतो आणि ती त्याचं पालन पोषण करण्याचं म्हणजे त्याच्यासाठी कुठल्या मूल्यांची आवश्यकता नाही, ती करत होती. अगदी शिकारी अवस्थेमध्ये जेव्हा स्त्रिया जीवन जगत होत्या तेव्हा ती तिच्या बाळाचं पोषण तेव्हाही करत होती. जसं आपण आज बघतो की जनावरंसुद्धा काय आहे, तर आपल्या बाळाचं पालन पोषण करतात. त्यासाठी तिथं कुठली मूल्यांची व्यवस्था आहे का, तर नाही. ती त्या शिकारी अवस्थेमध्ये मुलांचं पालनपोषणही करत होती. त्यानंतर हिंस्त्र श्वापद प्राण्यांपासून आपल्या व आपल्या बाळाचं संरक्षण देखील करत होती. मग तेव्हा कुटुंब संस्था नव्हती, म्हणजे कोणाचा आधार त्या काळामध्ये तिला नव्हता. ती स्वतंत्र जीवन जगत होती. म्हणजे मग आपल्याला काय म्हणता येतं की असं काही नाही. ती काय आहे, स्वतःचं संरक्षण आणि बाळाचं संरक्षण पालनपोषण ही त्या काळातही करत होती की जेव्हा ती मूल्यांची व्यवस्था नव्हती. समाज नावाची संकल्पना ज्या काळामध्ये नव्हती, तर त्या काळामध्ये स्त्रिया हे काम करत होत्या. मग ते तिचं नैसर्गिक काम होतं. पण आता जे गृहकार्य आहे, आता जी कुटुंब व्यवस्था आलेली आहे, ती कशी आहे, सामाजिक आहे. आणि त्यामुळे हे कुटुंबातलं काम हे नैसर्गिक जबाबदारी असं म्हणणं हे चुकीचं ठरतं, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. या प्रकारे आपल्याला लिंगावर आधारित श्रमाचं विभाजन कसं झालेलं आहे हे स्पष्ट करता येतं.